बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी इथल्या 13 शेतकऱ्यांना वाचवण्यात आले। एनडीआरएफच्या पथकानं शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे। सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर आलाय। आमदार सुरेश धस यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली। हे दृश्य आपण पाहतोय, बीड मधले हे दृश्य आहेत। शरद गर्जे यांनी आपल्या ड्रोन कॅमेरामध्ये टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये बीडमध्ये पावसाने कशा प्रकारे हाहाकार माजलाय ते आपण पाहू शकतो। शेतात पाणी आलेलं आहे, त्या पाण्यात शेतकरी कुटुंब उभं आहे आणि आजूबाजूला जितकी शेती दिसत नाही, जितकं पीक दिसत नाही त्यापेक्षा जास्त पाणी दिसतं। जिल्ह्याचे कलेक्टर, आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी बोलवली। प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही, परंतु माझे बंधू, पुतण्या, मुलगा, बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती। जवळपास 12 ते 13 लहान मुलं, त्याच्यामध्ये 2-3 आहेत, असे 12-13 लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला, विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही।